नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भटकंती या चॅनलवरती मी अक्षय गरळ पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत गजानन महाराजांची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरेचे भारतीय गुरु होते। त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजेच वयाच्या 30व्या वर्षी 1878च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले। त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून ओळखतात आणि त्यांची ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात। गजानन महाराज हे अत्याधुनिक काळातील थोर संत आहेत आणि त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचण्याचा संदेश दिला। गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिलेले आहे। 23 फेब्रुवारी 1978 या दिवशी 30 वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले। त्यावेळी ते देवीदास पातुदकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिळे उचलून खात होते। या संदर्भात दासगणूंनी लिहिलेले आहे की कोण हा कोटीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात आहे परब्रह्म मूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना। महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो। असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बालदिगंबर अवस्थेत अक्कलकोटच्या दत्तवारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले। तेथे राहून त्यांनी बाललीला दाखवल्या। मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व गुरुदीक्षा दिली, म्हणून तिथून गजानन महाराज शेगावे आले। मित्रांनो, ही आहे श्री संत गजानन महाराजांची माहिती। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।